नमस्कार, वेलकम टू मी कुकिंग। दहीवडा सगळ्यांना माहिती असेल आणि सगळ्यांनी खाल्लाही असेल, पण तो तळलेला ऑइल फ्री दहीवडा कधी खाल्लाय का? नाही? चला तर मग ही रेसिपी खास तुमच्यासाठी। पौष्टिक व झटपट तयार होणारे हिरव्या मुगाचे ब्रेड दहीवडे कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। दहीवडे हेल्दी तर आहेच, त्याबरोबर टेस्टी सुद्धा आहेत, त्यामुळे ही रेसिपी अजिबात मिस करू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। झटपट रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूयात। जिरा पावडर, लाल तिखट, धना पावडर, मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर, साखर, डाळिंब दाणे, ओलं खोबरं, ब्रेड स्लाइस, शिजवलेले मूग आणि दही। इथे मी हिरवे मूग घेतले आहेत। मूग घेतले, ते पाण्यात भिजत घातले। मूग भिजल्यानंतर त्यांना सुती कापडामध्ये बांधून ठेवलं आणि त्याला छान मोड आलेले आहेत। मोड आलेले मूग आपल्याला शिजवून घ्यायचेत। त्यासाठी कुकरमध्ये पाणी घालून मूग घातले आणि एक शिट्टी काढून घेतली, तर छान आपले मूग इथे शिजलेत। आता इथं मी हिरवी मिरची बारीक करून घेतलेली घालून घेतेय। ओलं खोबरं, इथे मी मिक्सरला खोबरं बारीक करून घेतलेलं आहे, ते आपण घालून घेऊया। भरपूर असं ओलं खोबरं मी इथं वापरणार आहे, यांनी आपल्या दहीवड्याला फार मस्त चव येईल। इथं मी डाळिंब सोलून घेतलं आहे, डाळिंबाचे दाणे घालून घ्यायचे। चवीप्रमाणे इथे मी मीठ घालून घेणार आहे। सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय। मिश्रण आपलं मस्त मिक्स झालं की त्यामध्ये वरून आपल्याला बारीक कट केलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। भरपूर कोथिंबीरीचा इथं मी वापर करतेय। परत एकदा आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करायचं। ब्रेड स्लाइस मध्ये स्टफ करण्यासाठीचं सारण आपलं इथं तयार झालंय। आता हे सारण आपण असंच बाजूला ठेवूयात आणि आंबट गोड दही तयार करायला घेऊ। इथे एक बाउल घेतलाय, त्यामध्ये दही घालून घेऊ। इथं मी घट्ट विकतचं दही वापरतेय, ते अजिबात आंबट नाहीये। दही संपूर्ण बाउलमध्ये काढून घेतलं। आता त्यामध्ये 2 चमचे मी साखर घालून घेणार आहे। दह्याच्या आंबटपणानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। इथं आता मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे चवीपुरतं। दही आत्ता पुष्कळ घट्ट आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि छान आपल्याला दही फेटून घ्यायचंय। दाखवतेय त्या पद्धतीने एकसारखं दही आपल्याला फेटायचंय। गरजेप्रमाणे पाण्याचा वापर करून दही आपल्याला छान, खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, अशा स्मूथ कन्सिस्टन्सीचं दही आपल्याला फेटून तयार करायचं। इथं दही तयार झालं। वडे करायला घेऊ। इथं मी पाणी घेतलं, त्यामध्ये नॉर्मल ब्रेडची स्लाइस भिजवून घेतली आणि ती दाखवते त्या पद्धतीने दोन्ही हाताच्या तळव्यांनी आपल्याला त्यातलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। पाणी ब्रेडमधनं काढल्यानंतर ब्रेडच्या स्लाइसमध्ये आपण तयार केलेलं सारण घालून घ्यायचंय। भरपूर असं सारण घालायचं आणि ब्रेडचे चारही कडा आपल्याला एकत्र आणत त्याचा छान असा दाबून दाबून एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। ब्रेड पाण्यात भिजवून घेतल्यामुळं छान अगदी सहजपणे ब्रेडचा गोळा आपल्याला तयार करता येतो। आणि इथं आपला एक वडा तयार झालाय, तो प्लेटमध्ये ठेवून घेऊ। ह्याच पद्धतीने बाकीच्याही ब्रेडचे मी वडे तयार करून घेणार आहे। सेम प्रोसेस फॉलो करायची। अगदी झटपट आणि खूप कमी वेळेत तयार होतात हे दहीवडे। त्याच पद्धतीने परत एक ब्रेडची स्लाइस घेतली, ती पाण्यात भिजवून घेतली आणि थोडं हलकं दाबत त्यामध्ये स्टफिंग भरलं आणि छान आपल्याला त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा। ह्याच पद्धतीने संपूर्ण वडे मी तयार करून घेणार आहे। वडे इथं तयार झाले, त्यावरती आंबट गोड दही आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे। दही थोडंसं थंड करायचं आणि ते वड्यांवरती व्यवस्थित घालून घ्यायचं। दह्यावरती आता आपल्याला चिमूटभर जिरा पावडर, चिमूटभर धना पावडर, किंचित चवीपुरतं मीठ घालायचं, चिमूटभर लाल तिखट घालून घ्यायचं। कलर छान दिसण्यासाठी इथं मी काश्मीरी तिखा लालचा वापर केला आहे। डाळिंबाचे दाणे घालून घ्यायचे, दिसायला वरनं छान दिसावेत म्हणून मी इथं डाळिंबाचे दाणे घालते, नाही घातले तरीही चालतील। वरनं छान बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची। इथे आपले दहीवडे तयार झालेत।
दिसायलाही सुंदर आणि चवीलाही मस्त चमचमीत हेल्दी दहीवडे आपले इथं बनून तयार झाले आहेत। खूप झटपट होती ही रेसिपी। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन रेसिपीमध्ये। बाय।